जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. कृपेपेक्षा कृपा करणारा सुद्धा श्रेष्ठ नाही. मराठीकडे लक्ष द्या. कृपेमध्ये काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्यालाही नाही. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो, और शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता मारतं. लई ताकद कोणात रे? दिल्लीच्या सतपालमध्ये. अरे तू लावला होता का सतपालच्या हाताला हात? दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये खूप ताकद. हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभायचे. त्याची कुस्ती झाली होती का तू बटर खाऊन लई ताकद. म्हणून शक्ति में क्या मस्ती बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही बरं का जिजा, बाळाच्या आईला विचार. घरून फोन आला असं म्हटलं बाळाची आई. विठ्ठल फिट बसला दृष्टांत तुमचा बरं का. नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते, जसोदा मुड़ मुड़ करती, कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा देती, तो कान्हा गुस्से में आकर के बोलता मामा तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो. उधर छाछ गिरा रही, मटका फोड़ रही है, दधी गिरा रही, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो भी जसोदा मानती नहीं, दोबारा देखते. अरे कमाल कर रही हो मामा, दाऊ के साथ यहाँ खेल रहा हूँ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो भी नहीं मानती. अरे कमाल करे. आणि जेव्हा यशोदा अंगणात आली अशोकराव कान्हाला मांडीवर घेतलं. कान्हा गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है, लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली. कान्हा गुस्से में आकर के बोला मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं है, तो इसलिए मुझे क्या करना होगा? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा कान्हा का मुंह देखने में क्या आनंद है. मी का सांगतो? बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, भक्तीची मस्ती संताला विचारा, शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा. विठ्ठल छाया तू बडी घनी तुझस बडो न कोय, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. एक मिनिट डोळ्यापुढे चित्र आणा. ज्याने कृपा केली ते श्रीराम आहे, ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमान आहे. बस आता याच्यावर जास्त बोलायची गरज नाही. काय झालं? कृपा करणाऱ्या रामाला पुलावून जावं लागलं, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो मारोतराव एका ओढीत लंकेत गेला. हे तर मान्य आहे ना? म्हणजे ज्यानं कृपा केली तो पुलावून जातो, आणि ज्याच्यावर कृपा झाली ते एका ओढीत लंकेत जातं. म्हणून छाया तू बडी घणी तुझेस बडो नकोय, जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे. आणि ती कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर वेगळ्या विचारात दुबार पेरणीचं संकट आहे. पहिलंच पीक कर्ज काढून पेरलेलं, आता उगवण नाही, पुन्हा पाऊस नाही, दुबार पेरणीचं संकट, बाप संकटात आहे. आता कोणता सावकार पैसे देईल? जेवण जात नाही. अशोकराव जेवायला बसलेला बाप, 12 वर्षाचा मुलगा, शाळेत जाताना फी द्या, फीला पैसे द्या पप्पा, आणि ह्या आधीच टेन्शनमध्ये. लाल डोळे बापाचे. मोठा कलेक्टर होणार आहे का? हां, पहिलं उगवण झाली नाही, दुसरं बी पेरायचं कुठून, सावकाराला पैसे मागायची, मी टेन्शनमध्ये, तू फीला पैसे नाही देणार पैसे. आता रडकुंडीला आलं पोर रडकुंडीला आल्यावर आईनं मध्यस्थी केली. मम्मी तेवढ्याच कामावर असते, बऱ्याच मम्म्या त्याच कामावर आहे. इकडे बेटा, इकडे आलं ते घरात. अरे तुझा पप्पा जेवून जाऊ दे, पैसे मी देते तुला. वडील जेवण करून गेले आणि मग मुलगा म्हणला दे ना काय पैसे, जायचं ना शाळेमध्ये, तू म्हणाली होती पप्पा गेल्यावर देईल. पण तिला माहिती आहे आपल्याजवळ पैसे नाही, पण याला मी शब्द दिला. पण तिच्या लक्षात आलं जिजा याचा बाप जेवण करून गेला तरी त्याच्या बापाचा कोट मात्र खुंटीलाच आहे. पुढचं कळलं ना तुम्हाला? अरे कोट बापाचाच आहे, कोटच्या खिशातले पैसे मम्मीनं काढले, बाळाला दिले. दृष्टांत संपला माझा. कोट बापाचा पण हात आईचा.
बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायेच्या हाताची गरज आहे, तसं जीवावर देवाची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? आज क्या आनंद की भी जय. तरी 11च्या पुढे जात नाही. किती टाळ्या वाजवा. सर्वाभूती एक वासुदेव. जीवावर देवाची कृपा होण्यासाठी मध्ये साधू संतांची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? हा नामदेवाचा अभंग आहे. सर्वाभूती पहा एक वासुदेव पुसुण्या ठाव अहंतेचा तोची संत साधू वड खावाणिका. अरे परमेश्वराची इच्छा नसू द्या अशोक पाटील. तर मला सारखा फोन करायचा बाबा अनिल महाराज, तो ते नाव राहिलं रे. कुठं गेलं रे बाबा? कुठपर्यंत आले बाबा, कुठपर्यंत आले बाबा. म्हटलं बाबा महाराष्ट्रभर वेळेच्या आतच येतो बाबा. विठ्ठल आमचे उदयराज पवार साहेब असताना एकदा तेव्हाही कीर्तनाचा योग आला. तर आमच्या वैशाली ताईणी आमच्याकडे जेवायला या बाबा वगैरे. पण म्हणजे काय कळलं तुम्हाला? माणसाला वाईट वाटत नाही जिजा. कशाचं? सूर्योदय आणि सूर्यास्त या घटना तर घडल्याच. सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो, रोजच आहे. पण उदयराजजीच्या जाणं म्हणजे भर दुपारी मावळलेला सूर्य आहे, त्याचं वाईट वाटतं. नाहीतर पा सगळे तिथंच आहे, पण घराचं वजन जातं हे लक्षात ठेवा. आता अशा वेळेला गोरख महाराज गए हुए कभी आते नहीं, लेकिन ऐसे अवसर पर उनकी याद आती है, आणि म्हणून मी उल्लेख केला. विठ्ठल एकदा संतानं मध्यस्थी केली. जिजा परमेश्वराची इच्छा नसू द्या तरी त्याला पूर्तता करावीच लागते. कधी? साधू संत मध्यस्थी करतात तेव्हा. नाहीतर अख्खं रामायण उघडा. वैऱ्याचा भाऊ आहे बिभीषण, वैऱ्याचा भाऊ आहे. बरं तो रामचंद्र प्रभूकडे शरण आला, त्याला परिचय विचारला. दुसरा जर असता तर काय तिखट मीठ लव पवारसाहेब परिचय दिला असता. तू कोण आहे? मी तुमचा कार्यकर्ता. इथून सुरुवात. अख्ख्या गावात माझ्याच बंगल्यावर बॅनर आहे तुमचा. तुम्हाला पटणार नाही साहेब, माझ्या देवघरात पांडुरंगा शेजारी तुमचा फोटो पूजेला आहे. असं तिखट मीठ मसाला लावून लावला असता आणि परिचय. पण आडपडदा ठेवला नाही बिभीषणानं. कोण आहे तू? तुमची पत्नी चोरून नेणारा तुमचा वैरी रावण, त्याचा सक्का भाऊ. इथून परिचय सुरू केला. नात दशानन करमय भ्राता, निशेचर वंश जन्म सुरत राहता. सहज 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 पाप प्रिय तामस देहा, जथा उलोकही तम परणे. ही मजा पहा. 4 शब्द वापरले परिचयासाठी बिभीषण आणि रामचंद्राजवळ. जथा, उलोक, तम आणि नेहा. मला माहिती आहे यातलं तुम्हाला काहीच कळत नाही, पण मी सांगतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. जथा उलूकही तम परनेहा. जथा म्हणजे कळप, उलूक म्हणजे घुबड, तम म्हणजे अंधार, नेहा म्हणजे प्रेम. आता जमलं ना? जथा उलूकही तम पर नेहा. परिचय दिला. म्हणजे जसं घुबडांचं अंधारावर प्रेम असतं का नाही देवा, तसं आम्हा लोकांचं पापावर प्रेम. त्याच्यात जन्म झाला आहे माझा. सहज पाप प्रिय तामस देहा. हनुमानजींनी सांगितलं, मालक आपका भक्त है, मैं लंका में गया था ना, सीता माँ का तलाश करने के लिए मदद इन्होंने की थी. बस तो क्या करूं? स्वीकार करो. किती स्वीकार? रावण मारायचाच आहे. विभीषणालाच रास्तिलक केला. हनुमानजी चकित झाले, मालक मी एवढा स्वीकार नव्हतं म्हटलं, अजून रावण मरायचा आहे. जर समजा उद्या रावण शरणला, त्याला काय देणार? आता तुम्ही लंका विभीषणाला दिली. तेव्हा प्रभूचे उद्गार आहे. विभीषण शरण आयो केव लंका दान, ये सुनिए रावण आयो करूंगा अयोध्या दान. पण विभीषण वैऱ्याचा भाऊ आहे, आणि त्या वैऱ्याच्या भावावर रामचंद्रानं कृपा केली. याला कारणीभूत
मध्यस्थी हनुमानजीनं केली, धरी तिच्या हाती संत कृपा. साधू संतानं स्वीकार केला, पूर्तता देवाला करावीच लागते. धरी तिच्या हाती संत कृपावंत, आणि पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. नाही तर गोपाल काला आहे उद्या. आणि ते पाल देव नाराज झाले. गोरख भाऊ काय आणलं रे? कडन काला, ताक पिठलं, चटणी भाकरी. मग माझे आहे तैसे पाहे, नाही तरी गराज आहे. चोरुणिया माय नवणिता नावे. घरी जा म्हटल्यावर फाटक्या कपड्याचा एक गोपाळ होता संतोष, रडतच उठला. अरे का रडतो? चांगले कोठोणी आनावे गोपाळा, चांगले कोठोणी आनावे गोपाळा, चांगले कोठोणी आनावे गोपाळा. आमोचा दुबळा संसार. तुकोबार आहे त्याच गोपाळामध्ये होते. आपण प्रत्येक वेळेला आहो, उगच भेटी झाल्या का राजा पिंपरीला? प्रत्येक वेळेला आहो जिजा आपण. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही नवलक्षे गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी, आम्ही झालो वारकरी. रूपं बदलली. राम झाला तर आपण वानर होतो, कृष्ण झाला तर गोपाळ झालो, आता विठोबा झाल्यावर वारकरी झालो. आहे ते प्रत्येक वेळेला. तुकोबार आहे त्या रूपात. तुका म्हणे हरी माझं कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. तुम्हाला नाही हो तुकोबार आहे, तुम्हाला नाही, बाकीच्या गोपाळांना. तसलं जमणार नाही देवा. मग सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीत मिसळून घ्या. करावं लागलं का? मध्यस्थी तुकोबारायनं केली की सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीत मिसळून घ्या. त्याला म्हणतात धरी तिच्या हाती संत कृपावंत. इच्छा नसली तरी पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. म्हणून जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये साधू संताची गरज आहे. मग ते साधू संत असतात कसे? नामदेव रायाला लिहितात, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. हरिदैव जगत जगदेव हरिही, हरितो जगतो नाही भिन्न वपुः इति यस्य मतिः. विठ्ठल जळी तळी भरला, रेता ठाव नाही उरला. या बोधावर त्याला म्हणतात साधू, त्याला म्हणतात संत. सर्वाभूती पाहे ज्यांचा अभंग आहे ते सुद्धा सुरुवातीला नापास झाले बरं का अशोकराव. देव म्हणले नामारे कुठं, माझी ओळख होण्याकरता गुरु करावा लागेल तुला. गुरु मला काय गरज आहे गुरुची? माझी ओळख होण्यासाठी कमाल आहे. हां, माझ्या हातचं दूध पितान लेकरू झालं की बारशाला येता. माझी म्हातारी दिवाळीला आंघोळ घालते. सगळे प्रमाण आहे ना. सण दिवाळीचा आला, नामा रावळ्याशी गेला, देवाचा लावे घराशी. आणि मग पदर माथाचा काढला, बाळ नंदाचा पुसला, विठो बारशाशी आले, दूध पियो मेरे गोविंदला आला. रात्रंदिवस गप्पा मारतोय आणि पुन्हा म्हणता ओळख. अरे हे सामान्य ओळख आहे रे बाबा. विशेष ओळख होण्यासाठी गुरु कर. कुठंही ओळखेल तुम्हाला. बघ बरं. हां देवा. बरं उद्याच परीक्षा बरं का जिजा. परीक्षा घ्यायची ठरली. नामदेवराय आंघोळला गेले. अशोकराव वेळ कमी असल्यानं लवकर गेले. चंद्रभागेमध्ये आंघोळ चालली. देव घिसाडी झाले. आईसाहेबाला घिसाडीन व्हावं लागलं. आणि गरुडाला गाडवते घोड्यापेक्षा मोठं. आणि 12 फूट उंचीचा घिसाडी बाबा, 10 फूट उंचीची घिसाडीन बया. आणि मग तिचं गाढव शोभेल असतं तेवढं घोड्यापेक्षा मोठं. त्याच्यावर त्यांना शोभतात ते सगळे साहित्य. वरवंटा, पाटा, शेळी, शेळीचं कोकरू, कुत्री, कुत्रीची पिलं, कोंबड्या, येड्या बाबळी सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी. आणि दांडकं धरून देव मागं आणि दोर धरून आई पुढं. जिथं आंघोळ करतोय नामदेव बाबा तिथंच आणलं. याची जाग्यावर आंघोळ थांबली. म्हणले बापरे, आपण रामायणात ऐकलं तर राक्षस पण हे माझ्याकरता आले का दोन? आता काय करावं? पळावं तर पकडतील, थांबावं तर मारतील. गारठ्याचे दिवस होते अशोकराव. तरी पाण्यात बसलेल्या नामाला घाम फुटला. आता नाटकाला सुरुवात देवानं केली. हंडी पकाव. आता आईसाहेबांनी नाटकाला प्रतिसाद दिला. आणि ते 3 दगडाची चूल, त्याच्यावर येड्या बाबी सरपण ठेवले हांडा. हंडी तो पक गई महाराज, हंडी में क्या डालो? मुर्गिया काट के डाल दो. नामदेव राय तर नुसता बघू लागला. म्हणले इथं टोमॅटो कापल्यासारखा कार्यक्रम चालू आहे. महाराज हंडी नहीं भरती तो कुत्तिया काट के डाल दो. हंडी नहीं भरती बकरिया काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती गदा काट के डाल दो. ते गरुड होतं. देवा तुम्ही तर म्हणले फक्त सामान घेऊन चल वाळवंटात. कापायला आणलं का? आता कापला तरी तुला जिता करतो. फक्त त्या आंघोळवाल्यासाठी चाललाय उद्योग. महाराज गधा काट के डाल दिया, हंडी नहीं भरती वो छोकरा नहा रहा उसको काट के डाल दो. असं म्हटल्यावर जिदा तांब्यान धोत्र टाकून नामा पडाला. पण देवाला माहिती होतं माझा नामा किती घाबरला तरी घरी जाणार नाही, तर सरळ मंदिरात जाईल. आणि तिथं जर मी दिसलो नाही तर
आपलंच पितळ उघडं पडून म्हणून नामा यायच्या आधी करकटावरी ठेवणी करकटावरी ठेवणीया नामा घाबरून का झालं नामा. काय माणसं निर्माण केली देवा. दात बाहेर आले तर 12 फुटाचा बाबा आणि ती 10 फुटाची बयान. ते गाढव केवढं घोड्यापेक्षा मोठं. काय झालं काय. अहो त्या कोंबड्या कापून टाकल्या हांड्यात. ते कुत्री कापून टाकली बकरी. अख्खं गाढव कापला हांडा बरे ना. मग रे माझ्यानं भरणार होते देवा. अरे मीच होतो तो. तुम्ही राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि तिथं दात बाहेर आले होते. अरे मीच होतो भाऊ. काल ठरलं होतं ना परीक्षा घ्यायची. नापास झाला. शक्य नाही देवा तुम्ही नव्हता. अरे हे बघ तुझं काही विसरलं का चंद्रभागेत. मग तांब्यान धोत्र तिथं टाकून आलो. मी आणलं बाबा धोत्र दाखवलं देवानं. हे हे हिरव्या काठ्याचं धोत्र माझंच आहे. बरं तांब्यावरचं नाव वाच. नामदेवल ददामा सेठ शिंपी श्री क्षेत्र पंढरपूर जिल्हा सोलापूर. तांब्याही माझाच आहे. नापास झाला. मग गुरु करावा लागेल. कुठं जाऊ. जा आळंदीला. मग नामदेवराय आळंदीला आले. उठले निवृत्ती संताच्या दर्शना पंढरीचा प्रेमा घरा आला. ज्ञानदेवा सोपाना मुक्ताई अरे चला दर्शनाला पंढरपूरचा बाबा आला. पंढरीचा प्रेमा घरा पंढरीचा प्रेमा घरा प्रेमा घरा. ज्ञानोबारांनी दर्शन घेतलं. सोपान काकांनी दर्शन घेतलं. निवृत्तीनाथांनी दर्शन घेतलं. पण नामदेवराय वाके ना. त्यांनी विचार केला हे आळंदीचे बुवा पट्टा पंढरपूरचा. देव गप्पा मारतो पट्ट्यासोबत. मला काय वाकायची गरज आहे. पण शेवटी मुक्ताबाईला आवाज दिला निवृत्तीनाथाने. चला मुक्ताई 10 वाजायला आले. दर्शन घ्या बाबाचं. मुक्ताई तिखट होत्या. तुमचं नाही भागलं का दर्शनावर. लोटांगण घाला त्या बुवाला. मी नाही पाया पडायची का. हा पंढरपूरचा आहे ना. मग पंढरीशी नाही कोणा अभिमान पाया पडे जन एकमेका. माझे 3 भाऊ त्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेता आणि एक खांबासारखं काताट. हे का नाही वाकलं. रात्रंदिवस देवाच्या सोबत आहे. कारे अहंकार गेला नाही. कारे अहंकार गेला. मुक्ताबाईचे शब्द आहे. अखंड जयाला देवाचा शेजार कारे अहंकार गेला नाही. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. काय त्याची पाडे गोडी आली. मुक्ताबाई म्हणल्या दादा अरे किती दिवस उसाच्या शेजारी एरंड असला तरी कारखान्याला ऊस जातो. एरंडाचा गूळ सुद्धा होत नाही. तसा हा नामा एरंड पांडुरंग ऊस. उसाच्या शेजारी एरंडाची झाडे. काय त्या चिपाडी घोडी आली. तिथे कबीरजी होते. अरे निवृत्तीनाथ आपकी बहन मुक्ता सच कहती है वो नर कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. पण थांबा मला परीक्षा घेऊ द्या. गोरोबा काका म्हणले मी याच्यात तरबेज आहे. लावा लाईन. 1 नंबरला बसले निवृत्तीनाथ. 2 नंबरला ज्ञानोबा. 3 सोपन काका. 4 नंबर मुक्ताबाई. 5व्या नंबरला नामदेव बाबा. थापटनं घेतलं काकानं. 13 डोकीचा काका. हाणिले थापटणे निवृत्तीच्या माथान डेरा झाला. आणि का परब्रह्म परिपक्व झालं. त्याची थापटणे ज्ञानेश्वरावर मग काहीचे कोरे उरे ते हे वाजलं. त्याची थापटणे सोपानाच्या डोळीन यात देश नाही कोरा कोटे हे पक्क झालं. त्याची थापटणे मुक्ताईला हानी अमृत संजीवनी उतरली म्हणले हे. आणि त्याची थापटणे नामदेवावर आणि डोळे चोळे मोहरे रडू लागे. जसं थापटणं टाळक्यात बसलं तसा नामदेवरायानं रडायला सुरुवात केली. आणि एवढा संत सभेत उभं राहून गोरोबा काकानं हा कार्यक्रम जाहीर केला. गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई. म्हणे कोरा राहिला गे बाई. शून्य बरी नाही भाजेला. म्हणजे मग बाजा म्हटल्यावर नामदेवराय हादरला. भाजा आपला आजोबा पंजोबा मडे घाटावर भाजला तसा जर कार्यक्रम भाजण्याचा असेल तर आता आळंदीहून पुन्हा पंढरपूर नाही. 2-4 वेळेला जिजा अशी उठबस 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 केली नामदेवानं. लक्ष मुक्ताबाईचं. दादा नाम्याकडे पहा. काय म्हणे मुक्ताबाई पळाव्यासी पायी आसन स्थिर नाही नामयाचे. आणि खरंच लक्ष नाही पाहून जे धूम ठोकली नामदेवरायाने पार पंढरपूर गाठलं. देवाजवळ आल्यावर देवाने विचारलं कसं काय झालं स्वागत आळंदीचं. पागोट काढून स्वागत दाखवलं. टोमॅटो एवढं टेंगुळी डोक्याला. अतिथी आदर केला. मुक्ताबाईनं लाकडानं डोळी फोडली माझी. ते टेंगुळी पाहिलं ना. आणि सहज आहे हे पहा. लेकराला मारलं म्हणजे आईचं कसं होतंय. लेकरू रडत रडत आलं मग आई लेकराला जवळ घेत. कोणी मारलं माझ्या बाळाला वाटोळे होईल त्याचं. तसं पांडुरंग सहज बोलले. कोणी मारलं माझ्या नामाला हात तुटतील त्याचे. देवा रागावण्याच्या आधी मला विचारायला पाहिजे होतं कोणी मारलंय. कोणी मारलं. गोरोबा काकाने. अरे
बोललोय नामा, हात तुटतीलच, त्याचे हात तुटतीलच, पण तुझ्याच कीर्तनात फुटतील. हे नंतरचा कार्य, आता एवढं पुढे वाढवायची गरज नाही. अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडानं डोळी फोडली माझी. एवढीशी मुक्ता तिने माजविली, कळी अशी संत मंडळी कपटी तुझी. तरी गुरु करावा लागेल ना. बाजणार होते देवा, पण पळण्यात वस्तातून वाचलो. अरे नाही, तरी गुरु करावाच लागेल. दुसऱ्या गावाला पाठवा, आळंदीला पाठवू नका. मग गाव बदलून दिलं. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी आणि शरण तयासी जाई वेगी. विसोबा खेचर औंड्या नागनाथाला. हे 750 वर्षापूर्वीचं सांगतो. मग नामदेवराय गुरु करण्यासाठी विसोबा खेचर स्वामीकडे आले. तेव्हा विसोबा खेचर स्वामी जोड्यासह पायपिंडीवर. नामदेवरायानं तर नमस्कार केला नाही, पण चेहरा उतरला. म्हणले काय आमच्या देवाला काही काही गोष्टी कळत नाही, वशिल्यानं वर्णन करतो. हे ज्याला देव कळत नाही याला गुरु करायचा. जोड्यासह पायपिंड. कुठला रे बाबा? पंढरपूर. इकडे कुठं? तुझ्याकडे झालो होतो. तुझ्याकडे काय? आमच्या देव बाप्पांनी पाठवलं तुला गुरु करायला. बरं मग 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 करतो. अरे जोड्यासह पायपिंडीवर आणि तुला गुरु. अरे थकलो रे बाबा, म्हातारा झालो नाम्या रे. पाय उचलत नाही तर तिथंच कसे ठेवता आले? वाद वाढू नको भाऊ, आता 10 वाजले. दुसरीकडे ठेव पाय. दुसरीकडे ठेवले जिजा, तिथं पिंड. तिसरीकडे पिंड. भोवताल पाय फिरवले, सगळीकडे पिंड. आणि मग विसोबा खेचर हासले. कळलं का नाम्या? देवाविन ठाव रिता कोठे आहे. 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 सावनी पाहे तुझे नाव. सावनी पाहे तुझे नाव. सावनी पाहे तुझे नाव. हे सगळे नामदेवाच्या गाथ्यातले प्रमाण असल्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नसेल, पण ते त्याच्यासाठी वेल्डिंगसाठी तेच पाहिजे ना. देवाविन ठाव रिता कोठे आहे. विचारुणी पाहे तोची नाम्या. मग हा गुरु उपदेश घेऊन नामदेवराय पंढरपूरला आले. चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवरायांनी स्वयंपाक सुरू केला. चपात्या तयार झाल्या त्या अशोकराव. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वान रूपे आला. रोट्या घेऊन पळाला. सर्वाभूती विठ्ठल. मग नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना काठी. खरं सांगा अशोकराव, आपल्या चपात्या जर कुत्र्यानं पळवल्या तर तुपाची वाटी घेऊन मागं लागू का कुत्र्याच्या? का दगड? हाड हाड हा. पण नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठी. तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी देवा. अरे त्या चपात्याला तूप लाव बाबा रे, तुझ्या पोटात दुखल. मग कुत्र्याच्या रूपातला देव थांबला. तव स्वान हासुनी बोलले. नाम्या तुझं कैचे रे कळले. लेका त्या दिवशी घिसाडी होऊन आलतो तर धोत्रण तांब्या टाकून पळाला. आणि आज कुत्रा होऊन आलो तर तुपाची वाटी घेऊन मागं लागला. तव स्वान हासुनी बोलले. नाम्या तुझं कैचे रे कळले. येरू म्हणे खेचे रे उपदेशिले. सर्वाभूती विठ्ठल सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. सोनिया ठाव अहरेचा. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुन्हा ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे. अहंता, कारण ते या बोधावर आहे. चाले हे शरीर कोणाचे या सत्ते. कोण बोलविते हरिविना. एक म्हणला एवढं कळत नाही का? चाले हे शरीर पायाचे या सत्ते. जिजा पायाच्या सत्तेनं जर शरीर चालत असतील तर प्रेताला पाय असतात का नसतात? तुमच्या भागातल्या पद्धतीत फरक आहे म्हणून विचारतो. नागपूरकडे माणसं मेल्यावर जाळतात. हसता म्हणजे सारखंच आहे. मग जर प्रेताला पाय असतात तर प्रेत चालतात का चालवतात? नाही तर एखाद्या जाडजूड प्रेतानं म्हटलं असतं, पोरं तुम्ही चौघंसुद्धा मला उचलू शकत नाही. मग तुम्ही सरळ डांबरी रोडनं या. मी चालत चालत येड्या बाबळीतून येतो आणि शेडमध्ये आल्यावर पेटवा. असं चालत जातं का प्रेत? मग पाय असून का नाही चालत? डोळे आहे प्रेताला, कान आहे प्रेताला, तोंड आहे. सर्व इंद्रिय जिजा प्रेताला आहे. आणि प्रेताच्या भोवताल नात्यागोत्याची माणसं बसलेले असतात. काय रडारड चालते. बस मी खोटं सांगत नाही. तुम्हाला समाजाचं प्रेम बघायचं असेल, मरून पहा.
जन्मात जे तुम्हाला चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोलतं प्रेत यात्रेत. माणूस होता, हिरा होता, सूर्यास्त झाला गावचा, आता कोणी नाही, माणूस होता. त्याचं आपलं पटलं नाही, जन्मभर माणूस होता, त्याचं आपलं नाही पटलं कारण त्याला खोटं जमत नव्हतं. अरे म्हणून तर तुझं त्याचं पटत नव्हतं, बैमाना तुला खरं चालत नव्हतं. हे प्रेत यात्रेत, प्रेत यात्रेत. आणि मग नात्या गोत्याचे पहा, तुम्ही पाहिलेलं आहे सगळे, काय रडारड चालते. जिजा मुलगी म्हणते चमचा भर तरी दूध घ्या ना, मुलगा म्हणतो एवढं तरी ऐका ना, सून म्हणते एक शब्द तरी बोला ना, म्हातारी तर पार तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, जर्सीच्या गोठ्यात 6 महिन्यापासून होतो, तू बघत नव्हती. विनोद जाऊ द्या, पण माझा प्रश्न आहे जिजा, प्रेताला डोळे, प्रेताला कान, प्रेताला तोंड, सर्व इंद्रिय प्रेताला आहे. आणि आग्रह नात्या गोत्याच्या लोकांचा आहे, एकदा तरी बघा, एवढं ऐका, चमच्याभर दूध घ्या. अरे आता का डोळे असून पाहत नाही, कान असून का ऐकत नाही, तोंड असून का बोलत नाही? याचं उत्तर क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकवी एक नारायण, कवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. एवढंच नाही अशोकराव, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, मग झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर जर संत आहे तर राहिली अहंता मग वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर साधू संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे. आता पहिलं चरण संपवतो. पुसुण्या ठाव अहंतेचा, सर्वाभूती एक वासुदेव पाहे, ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे, नामदेवराय म्हणतात त्याला संत म्हणतात. सर्वाभूती एक वासुदेव पाहे आणि अहंतेचा ठाव पुसला आहे, त्याला संत म्हणतात, त्याला साधू. इथपर्यंत आलो आपण. तोचे संत साधू वळखावा निका. आता गरज काय 2 शब्द वापरायची, साधू आणि संत. बऱ्याच अभंगात हे शब्द आलेले आहे, साधू संत, साधू संत, साधू संत. जरी समानार्थी वाटत असले तरी 2 मध्ये अंतर आहे, हे लक्षात ठेवा. संत वेगळा, साधू वेगळा. तुला मजा सांगतो, नाही तर बेटा म्हणजे मुलगा, लडका म्हणजे मुलगा आणि पुत्र म्हणजे मुलगाच, तिन्हीचा अर्थ मुलगाच आहे ना. मग 3 शब्द कशामुळे झाले? पिताजी बंटवाड़ा करे उसमें खुश रहे वो बेटा, बंटवाड़े में खुश रहता वो बेटा. बंटवाड़े के बाद पिता को लड़ लड़के ज़्यादा स्टेट मांगता वो लड़का, और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर भगवान जैसे आपकी सेवा करूँगा पिताश्री, उसे कहते पुत्र. दिसताना समानार्थी आहे, बेटा, लडका, पुत्र. तिन्हीचा अर्थ मुलगाच आहे, पण बेटा, मुलगा, लडका. तसं साधू आणि संत 2 शब्द आले. तोचे संत साधू, आणि दोन्हीच्या 2 वेगवेगळ्या व्याख्या आहे. साधू कोणाला म्हणतात? तोची साधू वळखावा, हे तर पाठच आहे सगळ्यांना. जे का रंजले गांजलेन त्याशी मणी जो आपुलेन, तोची साधू वळखावा एक. पण दुसरी अजून एक व्याख्या आहे, साधू म्हणावे तयासी, तू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. ही दोन्हीचा विचार या अभंगातले शेवटचे चरण त्यामध्ये आलेला आहे. साधूची व्याख्या सांगताना शांती क्षमा घरी राबवित, साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. मग संत कोणाला म्हणतात? तेची संत, तेची संत ज्यांचा हेत. नेनती काही टाना, हा फरक लक्षात आला आपल्या.
तेची संत ज्याचा हेत विठ्ठले नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी म्हणून शेवटचं चरण नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्याच्यात संत शांती क्षमा घरी राबवित साधू म्हणावे तयासीन दया क्षमा ज्याची दाशी ती साधू दोन्ही शब्द आहे तोची संत साधू वळखावा निका आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आहे येरते आहे का मायाबद्ध मुद्दाम शब्द आला मायाबद्ध पूर्वी जुन्या मंडईला माहिती आहे कोणी मेलं तर प्रेत यात्रा जिजा गावातून मुख्य रस्त्यानं एक चक्कर अट्टल गुन्हेगार सापडला तरी पोलीस मुख्य रस्त्यानं फिरवायचे मग पोलीस स्टेशन ही पद्धत होती पूर्वी जर कोणी मेला तर प्रेत यात्रा पहिली गावातल्या मुख्य रस्त्यानं फिरवायची मग स्मशानात न्यायची याचा उद्देश होता की काही लोकांवर त्याचा परिणाम व्हायचा प्रेत यात्रा निघाली म्हणजे म्हातारे माणसं दबक्या आवाजात एकमेकाला कोण आहे जसं डेड बॉडीला ऐकू जाऊ नये इतक्या बारीक आवाजात बोलतात तिथं कोण आहे तुला माहीत नाही ना ते अमुक मेलं आणि ते तर तंबाखू खाऊन गेलं सकाळी तेच मेलं आणि ते तर माझ्यापेक्षा 5 वर्षानं लहान होतं मग तूच हिशोब कर आता लहान मेलं म्हणजे तुझा नंबर लागलेलाच आहे असा परिणाम वयोवृद्ध लोकांवर आपोआप व्हावा म्हणून प्रेत यात्रेचा चक्कर गावातून हा उद्देश होता तसं अट्टल गुन्हेगार जर सापडला तर त्याला गावातून मिरवायचे पोलीस का बाकीच्या गुन्हेगारावर त्याचा परिणाम व्हायचा बापरे एक दिवस अशी मिरवणूक आपली निघल आता हे धंदे बंद केले पाहिजे असं गुन्हेगारावर वचक बसावं म्हणून एकदा 10 पोलीस पुढं अशोकराव 10 पोलीस मागं मध्ये गुन्हेगार मुख्य रस्त्याने नेत असताना KG1ला असेल तो पिंट्या मम्मी त्याची तो दारात उभे होते त्यानं ते पाहिलं 10 पोलीस पुढं 10 पोलीस मागं मध्ये गुन्हेगार सहज विचारलं त्यानं मम्मी आज 26 जानेवारी नाही 15 ऑगस्ट नाही ही मिरवणूक कशाची आहे मिरवणूक नाही रे बाळा ते मध्ये चालतं ते गुन्हेगार आहे मागं पुढं आहे ते पोलीस आहे त्याला नेतील पोलीस स्टेशनला खूप मारतील हां गुन्हे केल्यानंतर असं होतं आहे बरं का मागं पुढं कोण आहे ते पोलीस आहे आणि मध्ये गुन्हेगार झालं त्यानं महिनाभर व्याख्या पाठ केली जिजा 6 वर्षाचं होतं शाळेत जाताना सुद्धा मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार शाळा सुटून येताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार नाश्ता करताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार टी व्ही बघताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार खेळताना मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार महिनाभर व्याख्या पाठ केली मागं पुढं पोलीसमध्ये चालतं ते गुन्हेगार 1 महिन्याने त्या गावात मंत्री महोदय आले 5-25 पोलीस पुढं 5-25 पोलीस मागं याच्याच दारापुढून रस्ता होता नेहमीचा नेमकं योगायोगानं हे तिथं उभं होतं ज्यानं व्याख्या पाठ केली होती मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार यानं लवाजमा बघितला अशी टाळी वाजून मम्मीला आनंदानं मम्मी लवकर बाहेर ये काय झालं रे मोठा गुन्हेगार झालं जिजा मम्मी आली मम्मीनं पाहिलं मंत्री तोंडच दाबलं लेकराचं घाबरून गेली लवाजमा पुढे जाऊ दिला तोंडावरून हात काढला का गाय माझं तोंड का दाबलं तू काय म्हणाला मी म्हटलं मोठा गुन्हेगार म्हणजे मागं पुढं पोलीसमध्ये चालतंय ते गुन्हेगार तूच सांगितलं होतं ना हो मग त्या दिवशी 10-10च होते आज 25-25 पोलीस आहे मला वाटलं मोठा गुन्हेगार नाही बाळा ते मंत्री आहे कसं काय त्या दिवशी पोलीस मागं पुढं आजची पोलीस मागं पुढं अरे दिसायला बरोबर आहे पण असायला एक फरक आहे त्या दिवशी पोलीस मागं पुढं होते आजही पोलीस मागं पुढं आहे त्या दिवशी 10-10 होते आज 25-25 आहे पण फरक हा आहे बेटा त्या दिवशीचं मधलं पोलिसांच्या ताब्यात होतं आताचे पोलीस मधल्याच्या ताब्यात आहे तसं तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात आहो आणि माया साधू संताच्या ताब्यात आहे म्हणून त्याच्या व्यतिरिक्त जे आहे येरते आई का मायाबद्ध ती त्यांच्या ताब्यात आहे तू का म्हणे माया येरते आई का मायाबद्ध तुम्ही आम्ही मायेच्या ताब्यात माया साधू संताच्या ताब्यात नंतर बघू गोरख महाराज आता तुम्हाला म्हणायचं आहे मायाच राहत नाही ज्ञानदेव म्हणता माया ज्ञान दासी लागे पाया हा नंतरचा कार्यक्रम आहे
पण पहिले राहतच नाही. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. म्हणून आपण मायेच्या ताब्यात आणि माया साधूच्या ताब्यात. म्हणून तोची संत साधू वडे खावाणी का येरते ऐका मायाबद्ध. अभंग जरा बराच मोठा आहे. काही आता कार्यक्रम समृद्धीनं घेऊ. आता जालन्यापासून इकडे समृद्धी लागतो. समृद्धी पुढची मराठी कळली तुम्हाला. सर्वसामान्य माणसं तिकडची गोष्ट आहे बरं का. सध्या इकडची गोष्ट एकही सांगत नाही 11 वाजेपर्यंत. नांगरायला भाऊ आला सकाळी. नांगरट चालू होते. नांगरट करता 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 त्याचा नांगर अडला. जिजा का अडला म्हणून त्यानं बाजूला काढला आणि तिथे खोदलं तर तांब्याच्या हांड्याचा काठ लागला. मग तो उत्साह वाढला. जिजा अर्ध्या तासात 20 लिटर पाणी बसेल एवढा तांब्याचा हांडा केवळ सोन्याच्या मोहरानं भरलेला. आता नांगरट करतंय का ते खरं घरी गेल्यावर डोकं चालवा. अरे बैल दिली मला थाकलून. नुसतं सोन्याच्या मोहराकडे बघत होतं. म्हणला 100 पिढ्या काही करायची गरज नाही. बरोबर 9 वाजता लहान भाऊ आला. न्याहारी म्हणतात ना. दादा भाकरी आणली. याला वाटलं हे 5 वर्षानंतर जन्माला आलं पण अर्ध्या हांड्याचं वाटेकरी होतंय. आणि एकटा असतो तर इकडे इकडे भाकरी खाऊ. जसा आला फाळ काढून ठेवला मारला भाऊ त्याच खड्ड्यात हांड्याच्या. दुपारी माय आली. वेळ कमी असल्यामुळे ते लगेच दुपार होते. आले हा ना. तिने भाकरी आणली दुपारची. अरे तू दिसतो तो लहाना दिसत नाही. त्याला वाटतं हाय पुरावा नष्ट केलेला बरा. मारली माय. पाहू नका माझ्याकडे. मारली. हांडा तिथंच आहे. दिवसा कसा न्यायचा म्हणून रात्रीचे 12 वाजू दिले. गाव झोपलं असेल काय म्हणले. काही म्हातारे अजून जागेच असतील. 2 वाजू दिले. 3 वाजू दिले. म्हणले आता गाव झोपलं असेल. 3 वाजता हांडा उचलला जिजा. 25 लिटर पाणी बसेल एवढा हांडा सोन्याच्या मोहरानं घामाघूम झालेला चालला हांडा घेऊन गावात. पण 3 वाजता चोरी न मिळाल्यामुळे 6 चोर वैतागून तिकडून येत होते. हांड्यावाला इकडून जात होतं. अडवलं. काय नाही मजूर होता कामाला. ते पाणी प्यायला भांडं नेलतं. असं पहाटे 3 पर्यंत कामं करते काय मजूर. ठेव खाली. आता ठेवलं खाली. बॅटरी मारले सोन्याच्या मोहराचा. नाचू लागले चोर. म्हणला आपल्याला तर लेका आता 7 जन्म चोरी करायची गरज नाही. म्हणला नंतर त्याचा आनंद व्यक्त करू. पण हांडेवालं उडवलं मारलं जाग्यावर. हांडा तिथेच आहे अजून रस्त्याला. म्हणले का रे दिवसभराचे उपवास येऊ आपण. 3 वाजले पहाटेचे. पोटात काही नाही. कोणीतरी जा हॉटेलमधून लाडू घेऊ. म्हणलं आता हॉटेल 3ला उघड असते काय. अरे उघडतेले काय. एखादा लोभी हॉटेलवाला बघा. त्याला म्हणाव 500 रुपयाला 1 लाडू दे. उघडते. आपल्या काय बाबा जातं 500 रुपयाला लाडू. झालं. ते 2 पाठवले लाडू आणायला आणि 4 बसले तिथं. त्या 4चा विचार चालला का रे हे आजच घेतले 2 जण टोळीत. काय लेकांचं नशीब आजच हांडा लागाव का रे. आणि 20 वर्ष आपण 4घच होतो. हे आज घेतले सकाळी आणि 4घच असतो तर यांचं चाललं. त्या दोघांनी विचार केला. म्हणला लाडू तर घेतले आपण पण याच्यात थोडं रोगोर टाकलं तर ते 4घं खातील. आपण नाही खायचं. हांडा दोघाचाच. पुढचं कळलं वाटतं कीर्तन तुम्हाला. झालं ते रोगोर टाकून आणले लाडू. हे ठरलं होतं 4घाचं. 4घही तुटून पडले. मारले 2 बरं का जिजा. मारले 2. जमलं. म्हटलं आता आपली जुनीच टोळी राहिली 4घाची. आता मस्त लाडू खाऊ. मग उजाडलं म्हणजे वाटप करू. झाला का. त्याला वाट तुका म्हणे धन लिया धन मृतिके समान. नवविध रत्न जैसे धोंडे तोची संत साधू वड खावा निका. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ.
मन जैसे धोंडे तोच संत साधू. बरं का जिजा, जसं तेरडोकीला कुंभार समाजाचे संत तेरडोकीला, तसेच कुंभार समाजाचे संत पंढरपूरला. यांचं नाव गोरोबा काका आणि त्यांचं नाव राका. 2-3 मिनटात सांगतो. आता साधू संताच्या दरबारात साधू संताचं नाही तर मग कोणाला सांगायचं? दोघं जावयाची सासूची गोष्ट सांगत बसल्या. संत रुंदे मनोभावे आधी वंदावे वगैरे. बरं, अभंग आहे तो नामदेवाने लिहिलेला. त्याची सुरुवात आहे, कुंभार तो राका कांता त्याची बंका कन्याणाम वंका तिघे जण पंढरी क्षेत्रात राहती आनंदे वाचेने गोविंद स्मरता ती. त्यांना एकच मुलगी राका कुंभाराला, तिचं नाव वंका, बायकोचं नाव बंका आणि त्याचं नाव राका. एवढं तर राहील ना? बस ठीक आहे, ठीक आहे. आणि विसरले तर पुन्हा मला बोलवा आणि मी येतो. राका बंका वंका ती गाडगी मडकी. हां जिजा, आवा आवा म्हणतात त्याला. आवा रचला, पेटवला, पेटवल्यावर मांजर भक्ष घेऊन आली, त्या आव्याच्या भोवताल फिरू लागली. राका कुंभाराच्या लक्षात आलं, या मांजराची पिलं कोण्यातरी डेऱ्यात आहे. डेरा तळ्याला आहे. आवा पेटला, 3 दिवस आता विजत नाही, पिलाचा कोळसा झाल्याशिवाय राहणार नाही. सात्विक अंतकरणाचा राका रडायला लागला. वंका छोटीशीच मुलगी आहे. का रडता बाबा? बेटा, या मांजराची पिलं कोण्यातरी डेऱ्यात आहे आणि डेरा तर तळ्याला आहे आणि त्या पिलाचा कोळसा होईल. करावया गेलो प्रपंचाचे हितन पापाचे पर्वत झाले माथा. छोटीशीच मुलगी पण संताचं लेकरू आहे. असं कसं पिलं जळतील बाबा? तुम्ही सांगता ना आम्हाला की पांडुरंगानं प्रल्हादाचं रक्षण अग्नीपासून केलं, पांडवाचं रक्षण अग्नीपासून केलं. त्या पांडुरंगाचं आपण जन्मभर भजन केलं, तो विठोबा काय झोपा काढतो का? छोट्या मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकले, राका कुंभार ढसा ढसा रडला, लेकीला कवटायला, बेटा तुझ्या तोंडात साखर पडो आणि जर पिलं वाचली ना सगळे वाटून देऊ पंढरपुरात. नवस केला राका कुंभारानं. 3 दिवस तिथंच विठ्ठल विठ्ठल भजन करीत आव्याच्या भोवताल बसले राका बंकान वंका न जेवता. जिजा 4थ्या दिवशी अग्नी शांत झाला आणि गाडगी काढायला सुरुवात केली. मग छोटी मडकी सगळ्यात खाली मोठे मडके, त्याच्या खाली डेरा. लाल जरद झाले होते सर. वरचं मडकं लाल होतं ते उचललं आणि खालच्या मडक्यात पाहिलं तर राका मोठ्या मोठ्याने रडू लागला. मुलीनं बघितलं, जळली वाटतं बाबा पिलं. नाही बेटा, नवसास पावली विठाबाई का खेळता ती पिल्ली डेऱ्यात. 3 दिवस अग्नी पेटला आणि पिलं डेऱ्यात आनंदानं उड्या मारतात. तळ्याला डेरा. पांडुरंगानं नवस पूर्ण केला ना, आता आपण वैराग्य कबूल केलं होतं, सगळं वाटून दिलं पंढरपूर. उपजीविकेचं काय म्हणून तिघाही मायलेकरांनी जायचं आणि लाकडाच्या मोळ्या, वाळली लाकडं आणायची, त्याच्या द्रव्य नाही जिजा, डाळ आणि पीठ जगण्यापुरतं पंढरपुरात घ्यायचं आणि विठ्ठलाचं भजन. एक दिवस राका कुंभाराची मुलगी, तिचं नाव आऊ वंका, आणि नामदेवाची मुलगी आऊ शेजारी शेजारी धुणं धुत होत्या चंद्रभागेत. आता धुता धुता शिंतोडा येत नाही का? शिंतोडा नामदेवाच्या मुलीचा राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावर गेला. शिंतोडा येरू म्हणे, बाई शिंतोडे येतील, वैराग्यवान संताची मुलगी आहे मी, तुझा शिंतोडा नाही सहन करणार. नामदेवाची मुलगी म्हणली, माहिती आहे, नाटकं करतो तुझा बाप. कुठलं वैराग्य? असं माझा बाप नाटकं करतो आणि तुझा बाप काय करतो? पायात घुंगरं बांधून नाचतो, लोकांनी बुवा म्हणावं म्हणून. दोघीचंच भांडण, तिकडे माहितीच नाही कोणाला. झालं, आता भांडण वाढवत नाही. आओ नामदेवाची मुलगी रडतच आली घरी. का रडतेस बेटा? बाबा ती शिंतोडा सहन करत नाही. राका कुंभाराची मुलगी धुण्याचा शिंतोडा गेला. ती म्हणली, वैराग्यवान संताची मुलगी, तुझा बाप नाटकं करतो, घुंगरं बांधून नाचतो, लोकांनी हबप म्हणावं म्हणून. शांतो बटा, मी पांडुरंगाला विचारतो. नामदेवराय आले रावळ्यात, विचारलं पांडुरंगाला, राका कुंभाराने घेतले वैराग्यन का हो केला त्याग संसाराचा? घरी गेल्यावर अभंग वाचा आहे. हां,
मला तर नाटकच वाटतो देवा. देव म्हणले नामा असं कोणाला कमी लेखत जाऊ नये काय. अरे खरं वैराग्य आहे, माझ्या राकाचं वैराग्य खरं आहे. खरं आहे. विश्वास नसेल तर परीक्षा घेऊ. परीक्षा घ्यायला तिघं, पांडुरंग, रुक्माई, नामदेवराय. आणि परीक्षा द्यायला तिघं, राका, बंका, वंका. ज्या जंगलामध्ये जिथे लाकडं वाळले गोळा करायला येतात ना, तिथं 1/2 किलोचं सोन्याचं 25 तोळ्याचं सोन्याचं कडं ठेवलं देवानं. लांबून चमकत होतं. आणि लपून बसले तिघं, विठोबा, रुक्माई, नामदेवराय. आणि सर्वात पुढं आला राका. ते चमकणारं कडं बागितलं आणि राका 25 फुटाहून बाजूनं गेला सोन्याचं कडं पाहून. राका, आपण जाऊ का बाजूला? आपल्याला कडं कशाला पाहिजे? सिगरेटच्या पॉकेटमधला कागद जरी चमकला तरी बघावं वाटतं काय नेमकं. तिथलं सगळे विठोबाजी म्हणले बघ नामा खरं वैराग्य आहे. मग बंका कुंभारीन आली. ती बाजूने गेली पण वापस आली. नामदेव म्हणले बघा आता उचलतं का नाही देवा कडं. पण ती कडं उचलायला आली नाही. 2 वंजळा माती घेतली, कड्यावर टाकून कडं झाकून दिलं. पुढे गेली. का तिला वाटलं आम्हाला कळतं वैराग्य, पण मुलगी लहान आहे, तिनं जर उचललं तर वैराग्याला कलंक लागेल. माझ्या पतीनं नवस केला आहे. पुढे गेल्यावर मुलगी आली. त्या मातीनं झाकलेल्या कड्याजवळ आल्याबरोबर विंचू चावल्यावर लेकरं रडतात तसं रडणं सुरू केलं मुलीनं. मायबाप थोडे पुढे गेले होते. अरे का रडतेस बेटा? पश्चाताप झाला बाबा. कशाचा? तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. म्हणजे या मातीवर पुन्हा माती टाकायची गरज काय होती तुम्हाला? मग मायबाप जवळ आले, रडून कवटायलं लेकीला, बेटा तू आमच्या पुढे गेली. आम्ही आतापर्यंत सोन्यातनं मातीत फरक समजत आलो, पण तू आमच्या कुळाचा उद्धार केला. सोन्याला माती समजली. देखील या धन झालं. 18 मिनिट आहे बरं का. प्रल्हादरावजी, अशोकरावजी आता मोठे मोठे माणसं आलेले आहेत, तरी पुढे जात नाही. त्यांना माहीत आहे रामानाला रोज न चुकता आहे. हे सगळे आमची आवडीची श्रोते मंडळी आहे. आणि बरोबर बरं का गोरख बाबा बरोबर योग आला. आज नांदेडचं रामायण संपलं, उद्या मौजपुरीचं सुरू. राजा पिंपरीचं बरोबर वेल्डिंग झालं. गौंडी वीट ठेवतो तितकं फिट बसलं हे बरोबर. किंवा कोण जाणे कोणा घडे उपासना. महाराजांच्या मनात असेल आहे का नाही. आपल्या मनातलं होत नाही. मनचिती होत नाही हरचिती होतं तत्काल. बली को जाना था बैकुंठ बेस दिया पाताल. तरी अशोकराव प्रल्हादराव पुढं जात नाही, फक्त लक्ष देऊन ऐका. देखील या धन मूर्तिके समान. पुढे नवविध रत्न जैसे धोंडे. तो बक्षीस समारंभ उद्या सगळ्यांना वाटे लावायचं. रामचंद्र रात्रभर जागे होते. अशोकराव त्यांनी यादी केली. उपकार ज्यांचे ज्यांचे आहे सर्वांना बक्षीस दिली. मारोतरावला काही नाही बरं का. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. सीतामाई म्हणल्या तुम्हाला काही कळत नाही बरं का. सगळ्या जगाला उपदेश करणारा कीर्तनकार असू द्या, पण घरी गेल्यावर त्याचाही 7-12 असाच असतो. तुम्हाला काही कळत नाही. 2 तास कीर्तनात उपदेश करत असेल, पण घरी गेल्यावर त्यानं जर स्वस्त मिळालेली वांगी नेली 2 रुपयाला 5 किलो, मोठ्या कौतुकानं बायकोजवळ वांगी 2 रुपयाला 5 किलो. त्याला वाटलं बायको कौतुक करल. तिनं बघितलं. डोकं गहाण ठेवलं होतं का तुमचं? का चालला 5 किलो घेऊन 2 रुपयाला. हे जर्सी गाई तरी खातील का? छिद्र पडलेले किडे पडलेले. तुम्हाला काही कळत नाही. हे रामचंद्राला सीतामाई म्हणली तुम्हाला काही कळत नाही म्हणून वाढलं प्रकरण आपलं. तुम्हाला काही कळत नाही काय? कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ आले, त्यांना बक्षीस देता. आणि ऐसा मारुती उपकारी ज्यानं सीता शोध केली, राम सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणला, लक्ष्मण वाचविला, त्या मारुतीला काही दिलं नाही. सीते तुला वाटतं का माझ्या मारुतीला हा राम विसरला असेल? बघ उपकाराच्या यादीत हनुमंताचं पहिलं नाव आहे. खूप प्रयत्न केला मी काय द्यावं. अरे 5 प्राण देऊन टाकायचा निर्णय घेतला.
पण माझ्या मारुतीचे 5 प्राणानं 5च उपकार फिटतात. एकही कश्योपकार आहे प्राणान दाशामी ते कपे शैशे उपकार आहे भवान ऋणीनं वयम. मला कर्जबाजारीच राहावं लागतं म्हणून मी काही देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, मी देते. काय माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार, हे तेव्हापासूनची पद्धत आहे. माझ्या पप्पानं बरं का जिजा, इकडच्या मावल्या चांगल्या आहे, नागपूरकडच्या सांगतो. सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू द्या गोरख भाऊ तरी लपवणार, आणि बापाचं 1 तोळ्याचं अख्ख्या गावात दाखवणार. त्याच्यात दिवाळी असू द्या, मग पाय आनंदाला वाराळ चमकतं. साडीच्या वर फिरली. आता दगदगीच्या काळात कोणाला वेळ आहे चौकशीला? एका मावशीनं विचारलं, नवीन दिसतं. थांबलीच, तेवढ्या साडीच फिरत होती. नवीन आहे. कुठं संभाजीनगरला जाऊन घेतलं का? नाही, माहेरे गेलतीन परवा. पप्पानं केलं, माझ्या पप्पानं केलं. राजा पिंपरीच्या लोकांना काय माहिती आहे, परवा इथूनच नेलं, पप्पानं केलं. हे तिथलं सांगतो. सीतामाई म्हणल्या, माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार मी देते. झालं नवरत्नाचा हार. हनुमानजीला दिला. 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे. हनुमानजी गेले बाजूला, दाताखाली रगडायचे, थुंकून टाकायचे. अशा वेळेला रॉकेल वतणारे हजर असतात. आलं एक, आई साहेब तुमच्या बापाचा अपमान. 1 रत्न पृथ्वीचं मोल म्हणताय तुम्ही, तो पा मारुती दातात रगडतो थुंकून टाकतो. सीतामाई म्हणलं, ए हनुमंता, अरे 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे. हे रत्न आहे काय साहेब? तुला रत्न कळत नाही का? कळतं ना. काय? राम रत्न महम जाने न जाने रत्न अन्यथा. हनुमंताचे शब्द आहे. मी फक्त माझ्या रामाला रत्न समजतो आई, आणि ज्या रत्नात राम नाही त्याला दगड समजतो. नवविध रत्न जैसे धोंडे देखलिया धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे. आणि पहा आमचं उलट आहे. नाही तर चांगला विचार करा, मांजरासारखं लबाड नाही, कुत्र्यासारखं इमानदार नाही. तुमचा अनुभव आहे. मांजर लबाड आहे, कुत्रं इमानदार आहे. एकानं बोक्या पाळला, आणि तो जो एकटाच होता त्याचे काही लग्न झालं नव्हतं, म्हणजे बोक्यानंच बोक्या पाळला. आता करमणुकीसाठी काय दुसरं. आणि दोन्ही बोके एकाच टेबलवर जेवायचे. याही बोक्यानं हाही बोक्या. 10 वर्ष बोक्यावर प्रेम. एक दिवस त्यानं ते प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत आणलं. ही मराठी कळते तुम्हाला. टेबलवर पिशवी ठेवली. बाथरूममध्ये फ्रेश होतो म्हणला, आणि मग तयार करतो. हे बाथरूममध्ये गेलं, तिकडून आलं तर बोक्यानं फक्त पिशवी ठेवली. पुढचं कळलं तुम्हाला. याचा मूड गेला. असू द्या आपण त्या वयात तसंच केलं. ते वय असतं, फक्त समजावून सांगा. खिडक्यान दारं बंद केली बरं का गोरख भाऊ. काठी घेतली, इकडून मारली बोक्या त्या खिडकीवर, मारली या खिडकीवर. 10-12 काठ्या चुकवल्या बोक्यानं बरं का प्रल्हादराव. पण बोक्याच्या लक्षात आलं मालक मारतोय. दबा धरला, जे मारली उडी, काढ 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 काढ, नरड फोडलं, मारला मालक. ज्यानं 10 वर्ष सांभाळलं होतं, प्राणाच्या पलीकडे मारला. आता याच्या उलट सांगतो. पाटलासोबत कुत्रं गेलं उसाची पाहणी करायला. पाटील सायंकाळची वेळ, पाय पडला सापावर, साप दंश झाला, जाल विषारी, मेला मालक. कुत्रं तिथंच बसलं. रात्रीचे 9 वाजले. मालक येत नाही म्हणून कंदील घेऊन पूर्वीचे गडी वगैरे पाहिले, डोळे हिरवे. आणलं प्रेत घरी. कुत्र्याला भाकरी टाकली पाटलींला. तोंड नाही लावलं अशोकराव भाकरीला कुत्र्यानं. कालपासूनचं उपवाशी आहे. झोपलंही नाही, तसं विव्हळत बसलं रात्रभर. दुसऱ्या दिवशी मोठा माणूस, प्रेतयात्रा निघाली. कुत्रं प्रेतयात्रेत आहे. चितेवर ठेवलं प्रेत, कुत्रं लांब बसून आहे. चिता पेटवली तोपर्यंत कुत्रं लांब आहे. चिता पेटल्यावर समाज उठला, निघाला, धावलं कुत्रं, उडी टाकली चितेवरनं. मालकाच्या डेड बॉडी सोबत जळलं का? ज्या मालकानं मला सांभाळलं तो मालक गेला, जगू कशासाठी? एवढं इमानदार कुत्रं आहे आणि तेवढं लबाड मांजर आहे. पण आमचा व्यवहार काय आहे? इमानदार कुत्र्याला गेट जवळ, लबाड मांजराला ताटाजवळ. खरं आहे का नाही? मांजरासारखं लबाड नाही, त्याला ताटाजवळ प्रवेश आहे.
आणि कुत्र्यासारखं इमानदार नाही, त्याला गेट जवळ आहे. संताचं उलट आहे. जे परमार्थाचे विरोधक आहे ते घराच्या बाहेर काढले आणि ज्याची गरज आहे ते घरात ठेवले. जे विरोधक आहे कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्यनम इह वैरिणम. मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं वाटोळ करणारे हे दोघं. कामाचे कोतवाहल ये निनागविले बहुताशी हरिहराची अब्रू घेतो बहिणाई त्याशी जमदाग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. काम आणि क्रोध घातले बाहेरी. जे विरोधक आहे ते घराच्या बाहेर काढले. ज्याची गरज परमार्थाला आहे ते घरात घेतले. शांती क्षमा घरी राबवित तोची संत साधू. ओळखावानी का तुझी संत साधू, तुझी संत साधू ओळखावानी का, रते आई का माया पण एवढे बलवान काम क्रोध घराच्या बाहेर काढले कशाच्या बळावर? हे पहा, तुम्ही ऐकले आहे गोष्ट, पण प्रल्हादराव अशोकराव जिजा पुन्हा एकदा ऐकाच. एक श्रीमंत माणूस होता. संभाजीनगरला 6 खोल्याचं घर होतं. लोभापोटी त्यानं 6 भाडेकरू ठेवले. 10 वर्षाचा काळ गेल्यावर याचे पोरं शिकण्याजोगे झाले. म्हणला दुसऱ्याची खोली भाड्यानं केल्यापेक्षा एका भाडेकरूला विनंती करू खोली खाली करायला लावू, तिथं पोरं शिकायला. म्हणून हे आलं. हे पहा, आता 10 वर्ष झाली मी काय बोललो नाही. माझी पोरं आता शिकण्याजोगी झाली. दुसऱ्याची खोली गेल्यापेक्षा भाड्यानं आता एक खोली खाली करा आणि बाकीचे राहा. एक कोणीतरी भाडे करू. 6 भाडे करू बाहेर. काय म्हणता मालक? खोली खाली कर. एवढं सोपं आहे का? राहील त्याचं घर, कसेल त्याची जमीन, कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, न तुला वाटेल ते कर. आता आता हादरला पाटील. भांडण कोर्टात गेलं. 3 वर्षे वैतागून गेला. आणि संभाजीनगरच्या स्टँडवर एक बुवा बघितला. महाराज दिसता. हो, मला लेकरू बाळ नाही, पण माझं एक घर आहे शहरामध्ये 6 खोल्याचं, तुमच्यासारख्या बुवाच्या नावी करावं म्हणतो. चालेल. बुवाला परस्परीच नेला. तिकडे नावी करून दिलं आणि पत्ता दिला. जा बुवा. बुवा आला आणि त्या घराच्या पुढे अंगणात उभा राहिला की 6 भाडेकरू बाहेर आले. काय पाहिजे? कोण पाहिजे? काही नाही, हे घर माझ्या नावी केलं म्हणून बघायला आलं. असं का? तुमच्या नावी? पहिला मालक श्रीमंत होता. 10 वर्षात पिटाळून लावला बुवा. तुझ्याजवळ गोपीचंदन हरिपाठ. विचार कर. मग बुवा हादरला. बुवाच्या लक्षात आलं पहिल्या मालकाने आपल्याला फसवलं. पण बुवा म्हणला आपल्याला काय करायचं आहे म्हणा घराचं, पण तुमचं अंगण बघितलं समाधान वाटलं. बुवा काय करणार अंगणात? काही नाही, अखंड हरिनाम सप्ताह करावा म्हणतो. जर परवानगी देत असाल तर, नाही तर आम्हाला काही गरज नाही. भाडेकरू म्हणले का रे कोण्या गावचा बुवा, परिचय नाही ना, आपल्या अंगणात सप्ताह करतो लेका. सगळ्या संभाजीनगरमध्ये आपलं नाव होईल की 6 भाडेकरूनं केवढा मोठा सप्ताह केला, नाव लौकिक होईल, आपल्याला सज्जन समजतील संभाजीनगरचे लोक. दिलं महाराज, दिलं अंगण सप्ताहाला. आनंदाची गोष्ट आहे बाबा. पण एका कागदावर लिहून द्या ना. म्हणजे आम्ही एवढी वर्गणीन खर्च करावं, मंडप टाकल्यावर तुम्ही बंद पाडावं. काय पाहिजे? काय काही नाही, एका कागदावर लिहून द्या, सप्ताह करता अंगण देत आहोत, खाली 6 जण सह्या करा. भाडेकरू म्हणले काय हरकत आहे, कुठं जाते हे कोण्या गावाचं बुवा, 6च्या पुढे जाते का? झालं. बुवा असा हुशारी खेळला प्रल्हादराव, सप्ताह शब्दच नाही त्याच्यात. अखंड हरिनामासाठी आम्ही अंगण देत आहो, खाली 6 जणाच्या सया. सप्ताह शब्दच नाही, अखंड हरिनाम. कागद ज्ञानेश्वरीत ठेवला बुवानं. मोठा मंडप टाकला, बोर्ड लावला, अखंड हरिनाम. सप्ताह शब्द नाही. 6 करणे आणले. 6 भाडेकरूच्या दाराकडे तोंड करून बांधले. आवाज फुल. पहाटेचा काकडा, पारायण दुपारचं गाता भजन, पावल्यावर हरिपाठ महिला मंडळाचं भजन, मग कीर्तन रात्रभर जागर. प्रत्येकाच्या खोलीत गोंधळ. बायको वरट्टी, नवऱ्याला कळेना आणि पोर जेवायला मागतं, मम्मीला ऐकू जाईना. 3च दिवसात वैतागले भाडेवाले. म्हणले कुठून अवदासा आठवून या बुवाच्या नादी लागलो. एक लाल डोळे करून आला. कधी संपणार आहे डोकेदुखी?
बुवा म्हणला संपणार, चांगले सुशिक्षित दिसता लोक तुम्ही, मग काय अशिक्षित आहो का आम्ही? मग व्याकरण शिकला होता का? हां, मग वाचा ना बॅनर, अखंड हरिनाम ज्याच्यात खंडना नाही. आता भाडेकरू हादरले, म्हणले का रे काय तो धोतरवला बुवा व्याकरण शिकवते आपल्याला. एक भाडेकरू म्हणला तुझं चुकलेलं का? अरे हा वारकरी संप्रदायाचा सप्ताह आहे, जरा विचारण्याची पद्धत असते, विचारायचं असते काला काला कधी आहे म्हणून. संपणार म्हटल्यावर बुवाला राग आला. असं का तुमचा आता हा मी जातो. मग त्यानं बुवानं खरं बोला म्हणून जिजा 2 तुळशीच्या माळा, गोपीचंदन माळा घातल्या गळ्यात, गोपीचंदन मुद्राही लावल्या आणि आला. मी 6 भाडेकरूपैकी एक भाडेकरू आहे. बरं माळकरी आहे, दिसते ना माळा दिसते, बोला. नाही त्या दिवशी आम्हाला रजा काढता येईल. कोणा दिवशी? ज्या दिवशी काला असेल. बरं, फक्त विचारायला आलो काला कधी आहे? काला मी मेल्यावर होण्याची शक्यता आहे. आता हादरले भाडेकरू, एकमेकाला म्हणतात का रे अरे तो बुवा म्हणतो मी मेल्याशिवाय काला होत नाही. मग 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 काय करतो? बुवाचं वय 30 वर्षाचं आहे, आपलं 70. मग आपण मेल्याशिवाय बुवा मरत नाही. मग अरे प्रत्येकी 2-2 लाख रुपये पगार आहे, या टाळकुट्याच्या नादात जीवन जगल्यापेक्षा द्या खोल्या सोडून. 6 भाडेकरूंनी खोल्या सोडल्या. तसे प्रत्येकाच्या घरात 6 भाडेकरू, काम क्रोध मद मोह लोभ मत्सर. मग यांना बाहेर काढण्याचा उपाय तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. एकदा अखंड हरिनाम सुरू झालं की मालकाला न विचारता काम क्रोध हे केले घर